भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या अथक परिश्रमाने अकोला मेडिकल कॉलेज व अकोला मेन हॉस्पिटल रुग्णालयासाठी 100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत केली हॉस्पिटलच्या परिसराची पाहणी। अकोला मेडिकल कॉलेज व अकोला मेन हॉस्पिटल रुग्णालय येथे अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या व जनतेचा विश्वास यामुळे रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री संजयभाऊ धोत्रे यांनी पाठपुरावा करून तसेच त्या पाठपुराव्याला केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व मेन हॉस्पिटल अकोला मेडिकल कॉलेज अभ्यासगट समितीचे अध्यक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी आपले सहकारी खासदार अनुप धोत्रे यांच्यासोबत पाठपुरावा करून 100 कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून आणून मेडिकल कॉलेज व रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन वॉर्ड, अत्याधुनिक सुविधा व रुग्णांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्याच्या दृष्टीने आराखडा करण्याच्या दिशेने व कामाला सुरुवात करण्याच्या दिशेने आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी अकोला मेडिकल कॉलेजला भेट दिली। यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राजेश राठोड कुलकर्णी तसेच मेडिकल कॉलेजचे अधिकारी, नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सोबत अकोला मेडिकल कॉलेजची प्रमुख उपस्थित होते। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।